स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। तर मी काल जो व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर मी त्यात म्हणलं होतं रूम बघायला गेलो, चाललोय, बघितली आणि आवडली आणि थोड्या दिवसांनी राहायला सुद्धा जायचे। पण काय झालं, आम्ही रूम बघितला असं आम्ही मालकांना सांगितलं आणि ते तर म्हटले जात आहे असं तसं, म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की जाऊ नये। कसं असतं म्हणजे बरेच वर्ष झालं आम्ही इथे राहतोय, 7 वर्ष झालं, त्यांना आमचा त्रास नाही किंवा आमचा त्यांना त्रास नाही, जे ते आहे ते आमचं आमचं। आणि मग त्यांनी असं सांगितलं की त्यांच्या पाहुण्यांचं म्हणजे आजींची मुलगी आहे तर आजींच्या मुलींची रूम बघायला तुम्ही तिथं जा, त्यांचं बांधकाम चालू आहे आणि दुसरीकडे जाण्यापेक्षा तिथं जा, म्हणजे आम्हाला पण काही वाटणार नाही, आमच्यात जवळ असं आणि रक्ताचं नातं नसतं पण। आणि मग म्हटलं आता चला जाऊयात, बघूयात कसं आहे त्यांचं सुद्धा, जातोय बघतोय। पण वेदिकाच्या शाळेपासून लांब आहे आणि आम्हाला त्याच्या जवळ पाहिजे, पण आता त्यांचं पण मन मोडायला नको आणि बघूयात, ते म्हणतायत बघा तर मग बघून यायला काय हरकत आहे। चला फ्रेंड्स, तिकडं जाऊन आली, रूम बघून आली आणि दुपारीच आले, येताना वेदिकाला सुद्धा शाळेतून घेऊन आले आणि आल्यावर आता उद्या गुरुवार आहे आणि गुरुवारची तयारी। गुरुवार म्हटल्यावर खूप कामं असतात त्या दिवशी, म्हणून आहे ना आदल्या दिवशीच आहे बघा हे लाडू बनवायला घेतलेत मी, आणखीन थोडंसं राहिले हे वळून घेते, कारण की गुरुवारच्या निमित्ताने लाडू बनवले जातात आणि म्हणजे पूर्ण आठवडाभर वेदिका असं किंवा त्याचे पप्पा असो अधूनमधून हे असतं आणि गुरुवारीही तसा होऊन जातो, म्हणजे साबुदाण्याची खिचडी खाण्यापेक्षा लाडू हेल्दी, त्याच्यामुळं मग लाडू असतात। आता तिथल्या रूमचं काय झालं सांगते। ओ बाळा, खूप लांब आहे त्याच्यामुळं मला नको वाटते आणि बांधकाम छान काढले, मोठे सगळं छान आहे आणि पण लांब वाटतंय मला, तर असं वाटतंय की एवढं लांब म्हणजे तिकडनं वेदिकाच्या पप्पांना इकडं कामाला यायचं, परत वेदिकाला स्कूल आहे, लांब आहे, मी गोलला घेऊन एवढं लांब, पावसाळ्यात तर कशी येणार, अशा हिशोबाने म्हणजे मला जरा लांब वाटते। तर ते काय म्हणतायत बघूयात। आणि त्याचबरोबर परत स्कूल बस लावायचं म्हटलं की त्याला वेगळेच पैसे द्यायला लागणार, परत रूमचं भाडं ते वेगळंच असणार, लाईट बिल असणार, आता या सगळ्या गोष्टी ॲडजस्ट होऊन आणि बघूयात कसं कसं होते आणि ते सगळं तुमच्यासोबत मी शेअर करेलच। एवढा सगळा पसारा, तुम्हाला तर माहिती, घरात खूप मोठा पसारा आहे आणि एवढा हलवायचं म्हणजे झोप नाही। तर कोण कोण उद्यासाठी आज म्हणजे शेंगदाण्याचे लाडू बनवते किंवा गुरुवारी पण बनवते, मी पहिले तर गुरुवारीच बनवायचे, जेव्हापासून वेदिकाला शाळेत टाकले तेव्हापासून मी आदल्या दिवशीच तयारी करून ठेवते। काय सांगते, तिचा सकाळचा डब्बा असतो, 2 जरी चपात्या करायच्या असल्या तरी पसारा व्हायचा तेवढाच होतो आणि 10-12 जरी करायच्या असल्या तरी व्हायचा तेवढाच होतो, त्याच्यामुळं ते सकाळी शेंगदाण्याचे लाडू, परत भाजी चपाती बनवणं, या सगळ्या गोष्टी ॲडजस्ट नाहीत होत, परत तिचं आवरायचं राहतं, आंघोळ घालायची तिला, तिचं आवरायचं, जाऊस तर थोडंसं रडणार, परत थोडंसं खाणार, खाल्लं तर खाईल नाही तर उपाशी निघाल, असं चालू असतं आणि मग ऐन टायमिंगला मग परत लास्ट टाईम मम्मी लेट होतोय पटकन उरक, मम्मी लेट होतोय पटकन उरक, ह्या गोष्टी सगळ्या करण्यापेक्षा आदल्या दिवशीच जे काय मला असे कामं करायचे असताना मी ते करून ठेवते, म्हणजे सकाळच्या वेळेत ते म्हणजे ह्या गोष्टी त्यात घडत नाहीत किंवा वेळ जास्त खात नाहीत त्याच्यासाठी। आता उद्या देवपूजा राहते, देवपूजाला मला वेळ लागतो, त्याच्यामुळं पटकनच होते असं होत नाही। आणि हे बघा गोल गोल लड्डू शेंगदाण्याचे, आता मी 1 किलो शेंगदाणे भाजले होते, त्यातलं थोडंसं शेंगाचं कुटाचं म्हणजे काढून ठेवलंय, बाकीच्यांचे सगळेच लाडू केलेत। आता बघितलंच तर मग निकिताबाईची पण डिलेवरी जवळ आली आहे, आलंच कोणी तिकडनं तर तिलाही देईल, कारण की आता भाऊजी येतील, कारण की नंदुबाई आल्यात आमच्या सातारमध्ये आणि त्या तर येणारच किंवा त्यांना आणायला आणून इथं एकतर भाऊजी सोडते किंवा वेदिकाचे पप्पा त्यांना आणायला जाते, तर मग त्यावेळेस त्यांच्याकडे पाठवल, अशा हिशोबाने मग म्हटलं आता जास्तच कराव्यात। आणि आमच्या घरात शेंगदाण्याचे लड्डू खाणारे प्रचंड म्हणजे वेदिका आणि वेदिकाचे पप्पा, असं असतं। चला माझे लड्डू तर बनवून झाले, आता पसारा आवरते आणि खिडकीतून दिसतंय तुम्हाला, खिडक्या बंद केल्या तर रस्त्याची कामं चालू होतं, इतकी धूळ उडते ना काय सांगू तुम्हाला, मागं देवघर आहे, देवघरावर फ्रेंड्स आता इथे लाडू बनवून झालेत आणि मी याला ना थोडा वेळ याच ताटात ठेवीन, यामध्ये मी गूळ कट केलं बघा, ताट थोडंसं तूप टाकलंय, गूळ शेंगदाणे असं लाडू बनवलेत आणि आपलं तूप एकदम छान घरचं घरगुती पद्धतीने असं तूप, खरंच खूप छान लागतं लाडू।
चलो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका, कारण की उद्या आहे गुरुवार आणि आजचा आपला जो व्हिडिओ आहे तो सुद्धा उद्याच येणार आहे. म्हणा व्हिडिओ करते म्हणा. मुलं झोपायला लागलेत. वेदिकाने खूप अभ्यास केलाय, सगळा अभ्यास केलाय. आता 6 तारखेपासून 6 फेब्रुवारी पासून तुझा एक्झाम आहे ना. हां, आणि खूप अभ्यास केलाय. त्या अभ्यासाला काय बघायलाच नको. मी दिवसभर कामात बिजी आणि हिचं काय नाही. इतका अभ्यास केलाय बाप रे, काय सांगू ना ग. आता टॉपच काढणार ना तू. कशी हसतीये बघा, आता कशी हसते. तसं नाही म्हणायचं. मम्मीला रिस्पेक्ट. गोलू थांब, गोलू मम्मी नाही म्हणायचं. काय म्हणायचं? ऐकलत का? काय म्हणायचं? आई. हे बघा खोकती, सांगते खोकण्याचे कारण. काल पॉपकॉर्न खाल्लेत 2, आज चिप्स पॅकेट खाल्लेत 2, चॉकलेट वॉटरमेलन चॉकलेट खाल्लेत. किती खाल्ले ग? 2 ना. 6 सांगते, एवढं खाल्ले. चला सगळ्यांना शुभरात्री. तावरते मी. तर ना मैत्रिणींनो, काय झालं माहितीये का, रात्रभर वेदिका ना झोपलीच नाही. म्हणजे तिला झोपच नव्हती कसलीच, कारण की इतकी खोकत होती, डेंजर खोकत होती आणि तिला ताप आला, त्यामध्ये हुंदके देत होती. आणि मग सकाळी उठले की पहिला निरामय हॉस्पिटलला तिचा नंबर लावला आणि मग बाकीच्या कामाला सुरुवात केली. आता सकाळची माझी देवपूजा, उंबरठा पूजन, तुळशी पूजन आणि या सगळ्या गोष्टी माझ्या असतातच. एरवी जरी कधी नाही जमलं ना, तर प्रत्येक गुरुवारी माझं हे असतंच. पौर्णिमा, गुरुवार, अमावस्या असं मध्ये पिरियड्स वगैरे काय असेल तर मग त्यावेळेस राहून जातं. पण हे मात्र मी असंच चुकवत नाही. हे केल्याने मला पॉझिटिव्ह एनर्जी मिळते आणि जरा बरं वाटतं. आता इथे झाडाला मस्त फुलं आलेत माझ्या मैत्रिणींनी आणि मानलेल्या लिकीने, म्हणजे सिद्धीनं दिलेलं झाड आहे आणि त्याला मस्त छान छान फुलं येत आहेत. आणि बघा 2 फुलं मोठी झालेत, ती मी आज स्वामींसमोर ठेवणारच आहे. आणि अजून 2-3 कळ्या आहेत आणि यालाही चांगली वाढ चालू झाली. त्याच्यामुळे मला ना खरंच खूप भारी वाटतंय. आपण लावलेलं एखादं रोपटं एकदम छोटं होतं आणि आता लावतोय तर त्याची हळूहळू नकळत वाढ होत चालली आणि ती कळतही नाही ते कसं मोठं होतंय. तर बरं वाटतंय. आणि तुम्हीही असे छान छान फुलांचे झाडं लावा. आणि हे फुलांचे झाडं जेव्हा आपल्या झाडाला एक जरी फुल येतं ना, तेव्हा भारी वाटतं. तर हे रस्त्याचं काम चालू आहे त्यामुळे ना खूप म्हणजे खूप जास्त धूळ वाटते. रस्त्याचं बांधकाम चालू आहे. ट्रका किंवा मोठ्या बस वगैरे असं गेलं ना तर जास्त धूळ वाटते. अगदी दिसत सुद्धा नाही. चालवणाऱ्या लोकांना तर कसं होत असेल. आणि तुम्ही सांगते जिकडे रस्त्याची कामं चालू असेल ना, तिकडे ना सेफ्टीसाठी म्हणून चष्मा आणि हेल्मेट पाहिजे असे. तर ना झाडाचे मस्त असे सकाळी फुलं तोडले आणि आता मी ते स्वामींना ठेवणार आहे. आणि स्वामींना सांगणार आहे सुद्धा की स्वामी, मी आज तुमच्यासाठी आहे ना आपल्या झाडांचे फुलं तोडलेत आणि स्वामींसाठी आज मला गुलाबजामुन सुद्धा बनवायचे. आणि बघा असं पूजन वगैरे झालं. तुळशीला पिरियड्समध्ये काही 1-4-5 दिवस मला काही हेच करता आलं नाही, देवपूजा किंवा तुळशीला पाणी. मग आहे ना बघा तुळस अशी सुकली आहे, असं वाटते मला रुसली का काय. आता स्वामींची देवपूजा वगैरे केली आहे, पितांबरीने सगळे देव घासून ठेवलेत आणि पाण्यात एक कसं दिसतात बघा. आणि हे आपले गुंडस आलेले फुलं, एक सूर्याचं तेज आहे आणि एक चंद्राचं प्रतीक आहे म्हणून. कारण की मला बघून आहे ना इतकं आकर्षक आणि छान वाटते ना. दोन्ही एकच म्हणजे झाडे आणि दोघींचे पण जे फुलं आलेत ना तर ते वेगवेगळे थोडेसे आकार आहेत. बघा तुम्हाला बघून कळलंच. आणि हाताने कट करत होते, तोडत होते, ते तुटणं. आणि मग वेदिकाचे पप्पा बोलले की कात्रीने कट कर, म्हणून आहे ना मग मी कात्रीने कट करायला घेतले. बघा दोन्ही फुलात तुम्हाला नकळत तरी असा फरक जाणवेलच. आणि आता हे स्वामींसाठी फुल मी ठेवते आणि स्वामीही नक्कीच खुश होतील. स्वामींना आज वस्त्र नाहीत मी घातले, असंच आता फुलांनीच सजवते. कधी कधी जास्त फुलं किंवा मला फुलांची सजावट करायची असले ना मी वस्त्र नाही घालते. छान वाटतं असं सुद्धा कधी कधी. आपण प्रत्येक वेळेस प्रत्येक कलरचे वेगवेगळे असे वस्त्र नाही ना आणू शकत आणि भेटतही नाही आहेत लवकर या साईजमध्ये. त्याच्यामुळं मग मी वस्त्र नसले की मग हे असं आहेत ब्ल्यू कलरचे. तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल किंवा रील्समध्ये बघितलं असेल तर असे आहेत. आणि या स्वामींच्या बापाचे ना वस्त्रच भेटत नाहीत. मग मी आहे ना असं स्वामींचं कधी कधी डेकोरेशन करते आणि कधी कधी खूप जास्त फुलं आणले की मग माझं असं चालतं. आणि तुम्हाला नेहमीच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटतच आहे. चला आपल्या चॅनलला ना सबस्क्राईब करून ठेवा. आपल्या चॅनलवरती छान छान स्वामींचे अनुभव किंवा छान छान काहीतरी नवीन आणण्याचा प्रयत्न करत असते. त्यामुळे आजचा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामींसाठी गुलाबजामुन बनवूयात. चला मस्त आपले गुलाबजामुन जे आहेत ते तळून झालेले आहेत. बघू शकता असे. आता यापेक्षा काळे तळायचे असेल तर तळू शकता, पण मला असेच तळायचे. हे बघा कसे छान दिसतात. आणि हे गरम गरम गुलाबजामुन गरम गरम उकळलेल्या पाकात. आता बघा कसं फुलतात. स्वामी, आज मी तुमच्यासाठी ना गुलाबजामुन बनवलेत, खावा बरं का. स्वामी गुलाबजामुन खावा आणि मला तुमचा खूप 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 सारा आशीर्वाद द्या. गुलाबजामुन कसे झालेत सांगा स्वामी.
आज तुमच्यासाठी खव्याचे गुलाबजामुन बनवलेत. श्री स्वामी समर्थ.